तर हॅलो नमस्ते, कसे आहेत सर्व. तर स्वागत आहे तुमचा बंटी भगत या चॅनलवर. तर आज आमच्या इथे KPLचा ऑप्शन आहे, कातलपाडा प्रीमियर लीग. त्याचा ऑप्शन आहे. आमच्या पाड्यापुरत्या मर्यादित मॅचेस असतात. चौथा पर्व का पाचवा पर्व आहे, पाचवा पर्व आहे. नाईट मॅचेस असतात. तर त्याचा ऑप्शन आहे. माझी पण एक टीम आहे त्याच्यात. लास्ट इयर MI कातलपाडा हा नाव होता, पण ह्यावेळी नाव चेंज करायचा विचार आहे माझा. तर बघूया आता नाव काय ठेवतो मी. सांगेनच तुम्हाला नाव काय ठेवणार आहे. ऑप्शन काय एवढा मोठं नसणार आहे. आमच्या दत्त मंदिरातच ऑप्शन करतो आम्ही. तर चला जाऊया तिथे दत्त मंदिरात आणि बघूया कसं काय काय आहे. तर चलो. तर हे आहेत निकेतन परदेशी. निकेतन, तुमच्या टीमचं नाव काय आहे? निखिल स्पोर्ट. निखिल स्पोर्ट आहे का? स्पोर्ट. माझे ओनर कल्पेश रेवसकर. अच्छा. तर तुमचा काय यंदा तो काय कोण कोण घेणार तुम्ही? तरी मी तू इथे नाही सांगू शकत. ते प्लेअर येतील ते मी येतील तेच घेणार, म्हणजे फुटणार नाही तुम्ही पण? हा, फुटणार नाही. मी बिलकुल पण फुटणार नाही सांगू शकत. तुमचा फेवरेट प्लेअर कोण असणार आहे? माझा टार्गेट आहे सध्या विनय गोंधले. विनय गोंधले असणार आहे. ओके, ठीक आहे. तुम्हाला ऑप्शनसाठी ऑल द बेस्ट. ओके. चांगले प्लेअर निवडा. आणि मी पण एक बॅकर आहे, तर मला पण चांगले प्लेअर घ्यायला जरा मदत करा. ओके. अटको बिटको नका. करू कोशिश करू आम्ही. पक्का ना? हा, ओके. ठीक आहे. तर आता यांची मुलाखत झालेली आहे. दुसरा पॅकर आणि कॅप्टन शोधतो मी तेव्हापर्यंत. हे आहेत प्रतीक गोंधले, पॅकर आहेत. प्रतीक, तुमच्या टीमचं नाव काय आणि कॅप्टन कोण आहे? आमच्या टीमचा कॅप्टन तुषार परदेशी. ओके. तर तुम्ही ऑप्शनमध्ये कोणत्या प्लेअरला टार्गेट करता? आम्ही बॅटर बघूया कोण टार्गेट करतो. फेवरेट कोण असेल तुमचा? काहीतरी प्लॅनिंग वगैरे केली असेल ना तुम्ही? साहिल वशिनीकर. साहिल वशिनीकर आहे तो आहे. साहिल वशिनीकरला घेण्याचा निहार बाईकरवर म्हणजे सर्व मी बोली लावणार. बघूया कोणत्या बघू शकता किती पब्लिक आलेली आहे इकडं ऑप्शनसाठी. खास बारकी पोरं पण आलेली आहेत. अजून ऑप्शन चालू झालेलं नाही. 9 वाजलेत. 8:30ला चालू करणार होते. अजून सुरेशकर आणि कॅप्टन आलेले नाहीत. आणि हा इथं भाई आहे MI कट्टर समर्थक. नाही आहे. मग आता कोणता समर्थक तुम्ही? आता ओनली रोहित शर्मा फॅन. मग रोहित तुमचा अपक्ष रोहित तुमचा दुसऱ्या टीमीन गेला तर काय मग तुमचा? त्याच्या जो जाईल ती टीम. मग पहिला का तुम्ही एवढं मोठपणा करत होता? त्याच्याबरोबर अन्याय झालेला. असा अन्याय झाला. आम्ही पण तसे रोहितचे आणि MIचे सपोर्टर आहोत. नाही, त्याही चुकीचा केला. त्याला जर पूर्वकल्पना देऊन त्याने जर कॅप्टनशिप सोडून जर पांड्याला कॅप्टन केला असतं त्यांनी स्वतःहून, तर चाललं असतं आम्हाला. पण त्याला न सांगता तुम्ही डायरेक्ट. चालेल, ठीक आहे. तुम्ही बोलाल कसा? इथं कॅप्टन लोकांची फुल प्लॅनिंग चालू आहे. कोणला घ्यायचा? अरे लिस्ट बनवलेली आहे. आयकॉन आहेत. निहार बाईकर, विनय गोंधले, विघ्नेश वशिनीकर, मोहिल वशिनीकर, सौरभ परदेशी, अंकित गोंधले, निहार बाईकर आणि दयानंद बाईकर. सगळ्यांचं तेच प्लेअर होणार आहेत पक्क सगळ्यांचं. आणि हा इकडं आहे. ओ माय गॉड, स्वतः बोंबोम माट्या, परेश परदेशी स्वतः. परे वरती बघ. परे मग कोणला घेशील तू? अरे येतील नाही, नंतर कधी करायला नको.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि उद्या संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने आपण शिवजयंतीचा उत्सव अगदी दिमागदार सोहळ्यात साजरा करणार आहोत. तत्पूर्वी एक जोरदार जय घोषणा आपण राजांची करू. आपण नेहमी म्हणत असतो की हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखा बल हवं, हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखा बल हवं, पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखा बल हवा, पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखा बल हवा. आणि जर का स्वराज्याची निर्मिती करायची असेल ना तर माझ्या राजा शिवछत्रपतीच्या खाली जावा. एका जोरदार उभं द्या. छत्रपती शिवाजी महाराज की त्या शिवभक्तांचा आणि शिवमावल्यांचा जयघोष ज्या रायगडावरती राजांचा जन्म झाला त्या रायगडापर्यंत पोहोचला आणि राजांना वंदन करून कातरपाडा पाड्याचं ग्रामदैवत श्री दत्त गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व क्रिकेट रसिकांचं सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू. आपण सर्वप्रथम सहर्ष स्वागत करू सर्व संघ मालकांचं, सर्व संघांचं आणि संघ कॅप्टनचं. तर 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळ करतील. पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल चिंतामणी वॉरियर्स. त्या टीमचे संघ मालक असतील प्रतीक गोंधळी. त्यानंतर टीमचे कॅप्टन असतील तुषार परदेशी. त्यानंतर संघ असेल श्रीराम वॉरियर्स. त्या टीमचे संघ मालक असतील साहिल गोंधळी आणि कॅप्टन असतील कुणाल गिरी. त्यानंतर संघ याबाई कातरपाड्या टीम असेल आणि संघ मालक असतील आशिष भगत. टीमचे संघ कॅप्टन असतील इथे प्रसाद म्हात्रे. त्यानंतर चौथा संघ तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय बाजीराव कामा परदेशी स्मृती कातरपाडा. टीमचे संघ मालक असतील ऋतिक परदेशी आणि त्यानंतर टीमचे कॅप्टन असतील परेश परदेशी. पाचवा संघ असेल निखिल स्पोर्ट्स कातरपाडा. टीमचे संघ मालक असतील कल्पेश देवस्कर. टीमचे कॅप्टन असतील निकेतन परदेशी. आणि 6वा संघ तुम्हाला 6 संघ पाहायला मिळतील या टुर्नामेंट मध्ये खेळ करत असताना. जीपी एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक असतील आयुष परदेशी आणि टीमचे कॅप्टन असतील मेघराज पाटील. या संपूर्ण संघासाठी, संघाच्या कॅप्टनसाठी आणि संघाच्या संघ मालकांसाठी एका मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. खेळाडू राहील त्याची मिनिमम बेस्ट प्राइस ही 5000 पॉइंट असेल. आणि अजून एक नियम त्याच्यामध्ये आहे असा की तिसरी चिठ्ठी कदाचित तुषार परदेशी या आयकॉन प्लेअरची उडली आणि तिसऱ्या प्लेअर साठी कोणताही संघ मालक किंवा कोणताही कॅप्टन तिथे इंटरेस्टेड नसतील तो अनसोल्ड होणार नाही. त्याला आपण पुढे ठेवू आणि त्याला शेवटी म्हणजे त्याची 5000 पॉइंट बेस्ट प्राइस राहील आणि बाकी प्लेअर आहेत ते 5 प्लेअर सोड होतील. ओके समजलं? 5000 पॉइंट ओके तसं सुद्धा होऊ शकतो. 5000 सुरुवात आयकॉन प्लेअरची. ओके सगळ्या गोष्टी एक एक नियम स्पष्टपणे सांगतो बघा. नाव सांगते मी 6 जण. त्यांच्या 6 चिठ्ठ्या माझ्या हातात नाही. त्यांना 2 मॅचची प्रत्येकाची वाटेल येतील. त्या 2 मॅचची कुठली तरी एक मॅच आहे त्यांना कंपल्सरी बॅटिंग ते काहीतरी त्यांना उतरवा. बॉलिंग ते नाही, बॉलिंग देण्याचं आहे कंपल्सरी. 2 मॅच एकदा प्रवीण बोलले बॉलर काही आहे नाव बघतो. 2 मॅचची एकदा बॉलिंग देणार कंपल्सरी. मल्टीप्लस कंपल्सरी बॉलर आहे. प्रवीण बोलले बॉलिंग नाही. नाव आहे शेखर म्हात्रे, अभिकेनी, आकाश गुंगली, समाधान म्हात्रे, राजाराम कडू आणि रुद्र नारंगी सगळं टाकतात सगळं. ओके तर 2 मॅचेसची फक्त एकदा ओव्हर द्या. नंतर तुम्ही जिंकला एकदा ओव्हर दिल्यानंतर त्याच्यानंतर परत देऊ नका. ते तुमच्यावर ते झालं घेतलं त्यानंतर काहीतरी फायदा झालं. तुम्ही याच्यावर या करा हुशारी करतात तुमच्या पावला म्हणून नाही. काय बोलतोय आता एखादा जर ओव्हर नाही टाकत तर वन डाऊन उतरू. ओव्हर देन अरे टाकता नूर कोण टाकत नाही सानावंशी मला सांग.
कोण आला? अनिरुद्ध नारिंगीकर. आगीन गाडी आलेली आमच्याकडे. कोण आलाय? कोण आलाय? पोरा पोरा कोण आलाय? कोण आलाय? पोरा लवकर 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 पोरा. राजाकडून. हा एक नंबर एक नंबर. पहिला खेळाडू कातलपाडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील त्या खेळाडूचं नाव आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्या खेळाडूसाठी. दयानंद पैकर, ज्याच्या बॅटला बॉल लागल्यानंतर खूप दूरवरच्या 6 पाहायला मिळत असतात, पण आज सध्याच्या घडीला सगळ्याच करतो आणि कातलपाडा प्रीमियर लीग मध्ये जर चमकला तर वन साइड इलो होऊ शकतो असा खेळाडू. बेस्ट प्राइस आहे 1000. दयानंद पैकर 1000. तिकडे मेघराज पाटील परेश परदेशी 1500. 2000 मेघराज यांची टीम. 2500. 3000 मेघराज परेश यांची टीम. आयकॉनला 1000 नाही वाढवायचं. ओके सॉरी 3000. कातलपाडा प्रीमियर लीग सीझन 2 वेगवान गोलंदाजी करणे ही ज्याची खासियत आहे आणि कमी वयामध्ये ज्याने स्वतःला सिद्ध केले निहाल पैकर 1000 पॉइंट. आणि या टीम स्वर्गीय बाजीराव दामा परदेशी कातलपाडा टीम मध्ये मोठ्या बोली लावून आहे. पहिल्या बोलीपासून 15,000 मध्ये एक प्लेअर घेतलेला आहे. आता दोन्ही प्लेअर मोठ्या अमाऊंट मध्ये गेलेले आहेत. 15,000 आणि 13,000. त्यानंतरचा नेक्स्ट प्लेअर भेटलेला आहे 5,000 मध्ये. लास्ट प्लेअर राहिलेला चांगला प्लेअर भेटलेला आहे आम्हाला. लास्ट टाइम पण आमच्याच टीम मध्ये खेळत होता. आता आमचे 4 प्लेअर टोटल झालेले आहेत. आम्ही दोघं कॅप्टन आणि स्पॉन्सर आणि कोचिंग क्लासमध्ये. नेक्स्ट प्लेअर अतिश परदेशी 500.1 500.2 आणि अतिश परदेशी 500.3 ला सोडलं. आयकॉन प्लेअर आयकॉन मोठा आयकॉन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्लेअर कातलपाडा पाटील अजित पाटील. अजित पाटील प्रसाद यांची टीम. अजित पाटील आम्ही बोली लावलेले अजित आणि MI कातलपाडा कडे अजित पाटील सोडून 3. साईराज वशिनीकर आयकॉन प्लेअर अजून एक आलेला आहे. तो 1,500 वर पोचलेला आहे. आयकॉन प्लेअर. अरे बापरे फुल बोली लागलेला आहे. 3,000 वर पोचलेला आहे. 3,000 प्रसाद 2 3,000 MI कातलपाडा टीम. दिसतोय. साईराज वशिनीकर किती मध्ये गेला रे? 3,000 पॉईंट मध्ये सोल्ड झालेला आहे आयकॉन प्लेअर. 2,000 प्रसाद 2,500 3,000 3,500 4,000 4,500 5,000 5,500 6,000 6,000 पॉईंट 6,500 7,000 रुपये स्पेशलिकल 7,500 7,500 दोघं त्याला मात्र रुपये स्पेशलिकल साठी आतापर्यंतचा बेस्ट क्लास होता रुपये स्पेशलिकल 7,500 पॉईंट मध्ये MI कातलपाडा या टीम कडे 7,500. आणि नेक्स्ट प्लेअर आहे ज्याची भविष्य केवळ रायगड ठाणे पुढे मर्यादित नाहीये. जर तो मैदानामध्ये उतरला ना तर तो हा खेळ बांधू शकतो. आणि या वर्षी त्याला एक पण खेळत असताना आपण चष्मा घालून पाहिलं होतं. सलमानचा लडका कातलपाड्याचा चॉकलेट बॉय आणि स्टार प्लेअर ऑफ कातलपाडा करण पाटील. नाव तुमच्या समोर सादर करेल, परंतु तत्पूर्वी आता ऑप्शनची सांगतो होईल. कातलपाडा प्रीमियर लीगच्या मुख्य आयोजकांना मी स्वतः शब्दसुद्धाने हार्दिक आभार मानतो की माझ्यासारख्या सर्व कामांचे समालोच करा. मी लगातार 3 वर्ष आणि आज
असतील त्यांचा तुषार परेश आणि त्यांच्या सर्वांच्या प्रेरणा होती इथे उपस्थित होऊ शकतो. तिथे पोरं उपस्थित करणार तुम्ही जे प्रेम केलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो. आणि नेक्स्ट प्लेअर विघ्नेश म्हात्रे. विघ्नेश म्हात्रे 500 पॉईंट. सगळे नाही. ऑप्शन झालेला आहे आणि टी शर्ट चॉईस पटकन सांगा रे, पटकन सांगा. ग्रीन नको चांगला वाटते. गेल्या वर्षी घातल्या नाही गेल्याची गेल्या अरे यो कलर असेल. अजून कोणता पाहिजे? येलो घातला अजून कलर असेल. पर्पल पर्पल ना येऊ नको तो वांगा चिठ्ठ्या पडत आहे. नुसत्या चिठ्ठ्यावर घ्या रे. हे बाजूला वा सगळे पॅकर उतरा फक्त. पॅकर उतरा फक्त. चालतंय आम्हाला चालतंय. ब्लू पिंक करा चालतंय. लाल पाहिजे लाल. आता इथे ऑप्शन झालेला आहे आणि माझी प्लेअरची लिस्ट बघा ही आहे. फक्त आमचा एक प्लेअर गेलेला आहे प्रज्वल रेवस्कर, ज्याला घ्यायचा होता त्याला. तू का भारी लागून आलास? एकच प्लेअर फक्त आमचा मिस झाला, नाही तर जरा चांगली झाली. हॅलो चालेल, बघूया काय होते मॅचच्या वेळीस. चला आता करतो. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.